नमस्कार मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर आज मी जागतिक पर्यावरण दिवस आणि त्या दिवसाच्या आधारावरती तुम्हा सर्वांना एक आव्हान करत आहे। हे दोन मुद्दे मी सांगणार आहे। पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिवस काय आहे ते आपण समजून घेऊ की हा जागतिक पर्यावरण दिवस 1972 रोजी युनायटेड नेशनच्या मार्फत डिक्लेअर करण्यात आला होता। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आणि 5 जून 1974 रोजी म्हणजे 2 वर्षांनंतर हा पर्यावरण दिवस साजरा करायला सुरुवात केलेली होती। आता भारताच्या बाबतीमध्ये बघाल तर भारताने ज्या वेळेला जगामध्ये अशा प्रकारचा पर्यावरण दिवस स्वीकारलेला होता त्यावेळची जी बैठक झाली होती 1972 ला कुठे झाली होती, स्टॉकहोम या ठिकाणी झाली होती। तर त्या ठिकाणी भारताचे पण रिप्रेझेंटेटिव्हज होते, भारताचे प्रतिनिधी होते आणि त्यांच्या मार्फतच जागतिक पर्यावरण दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे भारतात पण तेव्हापासूनच साजरा करायला सुरुवात केलेली होती। माननीय इंदिरा गांधी त्यावेळेच्या भारताच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी जागतिक पर्यावरण दिवसाला साजरे करायला जागतिक लेवल असा केला जातो तशा पद्धतीनेच करायला सुरुवात केली होती। आता आपल्याला कळलं की पर्यावरण दिवस साजरा करायला सुरुवात केलेली होती। आता याच्यामध्ये काय काय येतं, पर्यावरण दिवसामध्ये काय काय करायला पाहिजे तुम्ही, एक म्हणजे तुम्हाला झाडं तर लावायलाच पाहिजे। आता मी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करत आहे की मित्रांनो, तुम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेट करता, वाढदिवस वगैरे साजरा करता ना। आता वाढदिवस प्रत्येक जण साजरा करत आहे, दररोज कितीतरी लोकांचे वाढदिवस असतात। आता सगळ्यांना एक आव्हान आहे, ही व्हिडिओ खरंच स्प्रेड करा की तुमच्या वाढदिवसा दिवशी ॲटलिस्ट एक तरी झाड लावा। तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी ॲटलिस्ट एक तरी झाड लावा आणि जेवढे दिवस तुम्ही जगताय, जेवढी वर्ष तुम्ही जगताय तेवढी वर्ष जर तुम्ही झाडे लावली तर तुम्हाला स्वतःला एक अभिमान वाटेल। बघा का अभिमान वाटेल, पूर्वीच्या लोकांनी मोठमोठी आत्ता जी वडाची झाडं वगैरे दिसत आहेत किंवा मोठमोठी जुनी जी झाडं दिसत आहेत त्या लोकांनी लावलेली ती झाडं आहेत आणि त्या झाडांचा आस्वाद आपण घेतोय। त्या झाडामुळेच आपल्याला चांगला ऑक्सिजन भेटत आहे। त्यामुळे आपलं पण कर्तव्य आहे की पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर ॲटलिस्ट प्रत्येक वर्षी एक झाड लावायचं आहे। झाड लावल्यानंतर त्या झाडाला तुम्ही जगवल्यानंतर तुमच्या मनामध्ये त्या झाडाविषयी प्रेम, आपुलकी भावना ऑटोमॅटिक तयार होते। एक म्हणजे झाडे लावण्याच्या बाबतीमध्ये। दुसरा मुद्दा जो आहे तो बघा, पर्यावरणामध्ये प्राणी वगैरे असतात बघा। आता हत्तीचं जे आपल्याला केरळमधील हत्तीच्या बाबतीमध्ये कळलं, खूप असं विचित्र आपल्याला ते समजलेलं आहे। लोक खूप विचित्र झालेले आहे, आसुरी वृत्तीसारखं वर्तन करत आहे। त्यामुळेच पर्यावरणाचा कोप झाल्यानंतर याच्यातून कोणीही वाचत नाहीये। ते आपल्या समोर त्याची ज्वलंत उदाहरण आता तर ज्वलंत चालूच आहे। काही उदाहरणं पण आपण बघितलेले पाठीमागं, मग तो महापूर असेल, बरीच उदाहरणं आपण बघितलेली आहे। त्यामुळे पर्यावरणाबरोबर राहणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे। पर्यावरणाच्या विरुद्धात वागणं हे आपल्यासाठी अजिबात चांगलं नाहीये। त्यामुळे पर्यावरणामध्ये पर्यावरणासारखंच राहणं गरजेचं आहे, कारण आपण एक पर्यावरणाचा भाग आहे, आपण एक पर्यावरणामधला सजीव आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे। तसेच इतर पण सजीव आहे आणि त्या सजीवांच्या बाबतीमध्ये पण आपल्याला प्रेम, आपुलकी बाळगणं गरजेचं आहे। बघा आत्ता शहरामध्ये बाकीचे प्राणी पण येत आहेत, फिरत आहेत, बिबट्या वगैरे म्हटलं जात आहे ना, शहरामध्ये फिरत आहेत। का फिरत आहेत? कारण आपण त्यांचा प्रदेश कॅप्चर केलेला आहे, आपण त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊन राहत आहे आणि हे जे आपण ओव्हर पॉप्युलेशन म्हणतोय हे पर्यावरणासाठी पण घातकच ठरू शकतं ना भविष्यामध्ये। पण याच्यावरती पण आपल्याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे। मग पॉलिसी सरकारच्या बऱ्याच आहेत, त्या पॉलिसीनुसार आपल्याला राहणं गरजेचं आहे। म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन पण करून द्यायचं नाहीये, पर्यावरणाचं हनन पण करून द्यायचं नाहीये। त्याचबरोबर जे एअरची क्वालिटी जी आहे, एअर पोल्युशन आपण म्हणतो, हवा प्रदूषण जे आहे, हवा प्रदूषण पण एक पर्यावरणाचाच भाग आहे। हवेचं प्रदूषण आपण कसं करतोय बघा की छोट्या छोट्या कामासाठी आपण 2 व्हीलर 4 व्हीलरचा वापर करतो। म्हणजे इथून आपल्याला 1 किलोमीटर जायचं असेल किंवा 500 मीटरच्या अंतरावरती जायचं असेल तर आपण गाडीचा वापर करतो, त्याच्यापेक्षा आपण चालत जावं। तुमच्या शरीरासाठी पण ते चांगलं असू शकतं, त्याचबरोबर पर्यावरणाचं पण याच्यातून काय नुकसान होणार नाहीये। मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या मोठमोठ्या इंडस्ट्रीत त्यांच्यामधून जे वेगवेगळे वायू गॅसेस वगैरे बाहेर पडतात त्याचा परिणाम पण पर्यावरणामध्ये होतोय आणि तो पर्यावरणामधला परिणाम आपल्यावरती होतोय, कारण ते गॅसेस, ते वायू आपण आपल्या शरीरामध्ये घेतोय आणि त्यामुळेच आयुर्मान कमी होत चाललेलं आहे मित्रांनो। 50 वर्ष 60 वर्ष जगणं म्हणजे हे खूप झालं इथून पुढचं, कारण पर्यावरण खूप दूषित झालेलं आहे। आता याचं पर्यावरण चांगलं झालं या मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एन्व्हायरमेंटमधील एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे पर्यावरणाची सुधारलेली आहे। त्याचबरोबर चांगली हवा भेटत आहे, चांगला ऑक्सिजन भेटत आहे। का हे झालेलं आहे? कारण हा लॉकडाऊनचा आहे, लॉकडाऊनमुळे चांगलं पर्यावरण झालेलं आहे। असंच या पद्धतीनेच कामाच्या व्यतिरिक्त
जे व्हेकल्स वगैरे त्याचा वापर कमी करायचा आहे, त्याचबरोबर झाडे लावायची आहेत, झाडे जगवायची आहेत. ह्या ज्या बेसिक गोष्टी आपण पाळल्या तर पर्यावरणाचं तर नुकसान होणारच नाहीये. त्याचबरोबर मनुष्य प्राणी जो आहे हा पर्यावरणाबरोबर एकत्रित राहू शकतो. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काळजी घेणे आणि या पर्यावरणामधला आपण एक भाग आहे असं म्हणून राहणे. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या आसपास जे काय आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो असं चुकीचं आहे. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, जागतिक वातावरण बदलत आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, त्याचबरोबर बर्फ वितळत चाललेला आहे. इकडे तुम्ही नॉर्थ साईडला गेला म्हणजे पृथ्वीचा नॉर्थ पोलार जो भाग आहे तो, दक्षिण पोलारचा जो भाग आहे तो, याच्यामध्ये गेला तर बर्फ वितळत चाललेला, टेम्परेचर वाढल्यामुळे ओझोनचा लेअर जो आहे तो ऱ्हास होत चाललेला आहे. अतिनील किरण पृथ्वीवरती येत चाललेली आहे, त्यामुळे कॅन्सर्स वगैरे वाढतील. कशामुळे होतं हे? कारण आपण पर्यावरणाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये सिरियस नसल्यामुळे होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सिरियस झालं पाहिजे. आणि असं म्हणणं चुकीचं आहे की मी एकट्याने केलं म्हणून काय होईल, नाही. प्रत्येक गोष्ट एकापासूनच सुरुवात होत असते. त्यामुळे तुम्ही स्वतः करा, बाकी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांचे ते त्यांच्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे. तर हाच एक मेसेज द्यायचा होता. फक्त बर्थडेच्या दिवशी ॲटलिस्ट एक झाड लावा, ही माझी तुम्हा सर्वांना काही विनंती आहे. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. आणि व्हिडिओला लाईक नक्कीच